सज्जनांना लक्षपूर्वक ऐका. अभंग सभेसाठी निवडला मी जगद्गुरु तुकोबरायांचा. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी 3 प्रकारचे धर्म आपल्याला सांगितलेले आहेत. 3 प्रकारचे धर्म तुकोबराय आपल्याला सांगतायत. पण लक्षात घ्या, ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडला ते जगद्गुरु तुकोबराया. कोण होते तुकोबराया? काय अधिकार होता त्यांचा? काय सामर्थ्य होतं जगद्गुरु तुकोबरायांचं? तर मी नाही सांगत, संतांनी सांगितलं. याच वारकरी संप्रदायाचा कळस होण्याचा मान ज्यांना प्राप्त झाला ते जगद्गुरु तुकोबराया. याच्याही पुढे जाऊन सोपं करून सांगू का? वारकरी संप्रदायाचं नाक होण्याचा मान ज्यांना प्राप्त झाला ते जगद्गुरु तुकोबराया. महिला मंडळ सांगू, माणूस दिसायला कितीही सुंदर असू द्या, कितीही देखणा असू द्या, कितीही गोरा असू द्या, माणसाच्या नाकाला जर शेंडाच नसेल, नाकच जर बस स्टँड असेल तर छान दिसतो का? छान दिसतं का माणूस? नाही दिसत. तसे या वारकरी संप्रदायाचं नाक होण्याचा मान ज्यांना प्राप्त झाला ना ते जगद्गुरु तुकोबराया. दादा एक वाक्य बोलून जाईल, समजलं तर पहा. तुम्हाला माणसाचं नाक हे धारदार असावं पण धारदार नसावं. कळते? मराठी कळते? माणसाचं नाक धारदार असावं पण धारदार नसावं. मला म्हणलं सोपं करून सांगू का? माणसाचं नाक धारदार असावं पण नाकाला धार नसावी. ही मराठी तुम्हाला मी सांगते, लक्षात घ्या. वारकरी संप्रदायाचा कळस जगद्गुरु तुकोबराया. काय सामर्थ्य होतं तुकोबरायांचं मी नाही सांगत, संतांनी वर्णन केलं. तुकाराम 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 जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार. नाव जरी घेतलं तरी यमाच्या अंगाला कंप सुटावा इतकं मोठं सामर्थ्य जगद्गुरु तुकोबरायांचं. आणि तेच जगद्गुरु तुकोबराया. या अभंगामध्ये माणसाला 3 प्रकारचे धर्म शिकवले जातात. लक्षात घ्या. महिला मंडळ कान देऊन कीर्तन ऐका, लक्षात येईल तुमच्या. 3 प्रकारचे धर्म या अभंगामध्ये तुकोबरायांनी आपल्याला शिकवले. पहिला धर्म आहे तुमचा माझा धर्म. नंबर 2चा धर्म आहे देवाचा धर्म. आणि नंबर 3चा धर्म आहे संतांचा धर्म. याच अभंगामध्ये संतांचा धर्म तुकोबरायांनी जगाच्या समोर मांडलेला आहे. लक्षात घ्या. आपला सुद्धा धर्म आहे. तुम्ही म्हणाल ताई तुम्ही सांगताय माणसाचा धर्म आहे, मग माणसाने धर्मासाठी काय करायचं? तर लक्षात घ्या पुरुष मंडळ, देवानं सगळं काही आपल्या जवळ दिलेलं आहे. धन संपदा पैसा सगळं काही, इस्टेट प्रॉपर्टी सगळं आपल्याला दिलं. मग ते फक्त जपून ठेवू नका. आपल्या जवळ एखादी गोष्ट असेल ती गोष्ट दुसऱ्याला देणं, ज्ञान असेल, पैसा असेल, धन असेल, संपत्ती असेल, प्रॉपर्टी असेल, ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी इतरांना देणं हा तुमचा माझा धर्म आहे. आणि माणसानं दिलं पाहिजे, कारण हा नरदेह त्याच्यासाठी आहे. कारण हे मी नाही सांगत, संतांनी पुरावा दिला. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. माणसानं दिलं पाहिजे. आपल्या जवळ जे काही आहे ते दुसऱ्याला देणं हा तुमचा माझा धर्म आहे.
संत सांगतात अन्न तरी द्या, पाणी तरी द्या, काही तरी द्या, आपल्या जवळचा पैसा द्या. भरपूर सारा घरात पैसा थप्पी लावून ठेवलेला आहे, त्याच पैशाचं कालांतरानं विष होईल. चांगल्या कामासाठी दिला नाही, सप्ताहासाठी वर्गणी द्या, चांगल्या कामासाठी खर्च करा, एखाद्या मंदिराच्या बांधकामासाठी तो पैसा खर्च करा. हा तुमचा माझा धर्म आहे. माणसानं दिलं पाहिजे. जर दिलंच नाही तर आपली अवस्था फार वाईट होते. उदाहरण सांगून जाईल, पुराव्यासहित तुम्हाला सांगून जाईल. आणि एक सांगू का दादा, महाराष्ट्रामधला कुठलाही कीर्तनकार असो, कीर्तनकाराकडे कोणत्याही कीर्तनकाराकडे पुरावा असावा. पुरावा महाराजांनी कीर्तनकारांनी पुराव्याशिवाय बोलू, त्याच्याकडे जर पुरावा नसेल तर तो महाराज पुरावा. म्हणजे कळतंय तुम्हाला? पहा, त्याच्याकडे पुरावा नसेल तर बोलू नये, पुराव्याशिवाय कीर्तन करूच नाही. कारण संत सांगतात पाहून या ग्रंथ करावे कीर्तन. लक्षात घ्या, माणसाचा धर्म दिलं नाही तर अवस्था फार वाईट होते. पुरुष मंडळ दुर्योधन माहिती ना, माहिती, तो गेला तो, पण त्याच्या पॅनलचे बरेच जिवंत ठेवून गेला. बरेच दुर्योधन असतेच गावात. सप्ताह चालू झालेला जमत नाही, सप्ताहाला वर्गणी मागितलेली जमत नाही, कीर्तनाचे भोंगे त्याच्याकडे केले त्याला जमत नाही. पण हे आताचा दुर्योधन नाही सांगते मी, तो त्या युगातला होता. तो दुर्योधन दादा जीवनामध्ये कधी कोणाला काही दिलं नाही, कधी धर्म टिकवला नाही. जवळ भरपूर सारं देवानं दिलं, धड पैसा संपत्ती प्रॉपर्टी इस्टेट सगळं काही दिलं, पण जवळचं कधी कोणाला दिलं नाही. दारात भिकारी आला तर कधी भिक्षा वाढली नाही, 10 रुपये कधी दिले नाही, कधी कोणाला अन्न दिलं नाही. पण त्या दुर्योधनानं त्याच्या जीवनात एक चांगलं काम केलं. त्यानं दिलं नाही पण देणाराचं घर असं बोटाने दाखवलं. तेथे तिकडं द्रौपदीचं घर, तिकडं खायला मिळेल, तिकडं धर्मराजाचं घर, तिकडं अन्न मिळेल, तिकडं पैसा मिळेल, तिकडं धन मिळेल, तिकडं संपत्ती मिळेल. फक्त बोटाने घर दाखवलं. काही दिवसानंतर तो दुर्योधन 10-5 मित्रांसोबत जंगलामध्ये फिरण्यासाठी गेला. आणि गेल्याच्या नंतर नेमकं झालं असं, दुर्योधन ज्या जंगलामध्ये गेला ना त्या जंगलाला नेमकं वन व्हायला लागला. आणि तो दुर्योधन जाळात अडकला. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, जाळ काय विजत नव्हता. त्या 3 दिवसाच्या जाळानं दुर्योधनाला तहान लागली आणि भूक लागली. जोर जोरात ओरडायला लागला, अरे मला कुणीतरी अन्न द्या, मला कुणीतरी पाणी द्या, एका राजाचा मुलगा आहे मी, एक राजकुमार आहे मी, खाण्यासाठी अन्न तरी द्या, नाहीतर पाणी तरी द्या. दिलं नव्हतं काही. मग विप्र वेशात भगवान परमात्मा प्रगट झाले आणि भगवंतांनी विचारलं, दुर्योधन महाराज तहान लागली काय? म्हणे हो ना. भूक लागली काय? म्हणे हो ना. कधी कुणाला दिलं का? म्हणे नाही ना. म्हणे मग मरा असच. नाही दिल्यावर आपली अवस्था अशी होते. त्या दुर्योधनानं दिलं नाही. मग विप्रवेशातल्या भगवंतांनी दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना कधी कोणाला दिलं नाही, कधी धर्म टिकवलं नाही, देवानं सगळं जवळ दिलं पण कधीच कोणाला दिलं नाही. पण दुर्योधना जीवनात एक चांगलं काम केलं. म्हणे देणाराचं घर ज्या बोटाने दाखवलं ना त्या बोटात अशी शक्ती आहे, ते बोट घे आणि तुझ्या जिभेला लाव, तुझी ताणही जाईल आणि तुझी भूकही जाईल. दुर्योधनानं पटकन बोट घेतलं आणि जिभेला लावलं. तृप्तीचा ढेकरच दिला. पुरुष मंडळ, माझी तुम्हाला विनंती आहे, जीवनात नाही पैसा देता आला तरी चालेल, नाही धन देता आलं तरी चालेल, नाही जमीन देता आली तरी चालेल, नाही अन्न देता आलं तरी चालेल, नाही पाणी देता आलं तरी चालेल, पण कमीत कमी एवढा कार्यक्रम तरी करा. कोणता? बोटानं घर दाखवण्याचा कार्यक्रम जरी केला ना तर शेवटच्या वेळेला ते तरी कामाला येतंय. मला एकच तात्पर्य सांगायचं, उदाहरण माझं संपलंय. मला एकच सांगायचंय की दुर्योधनानं दिलं काहीच नाही, फक्त देणाराचं घर बोटाने दाखवलं. त्याच्या जीवनामध्ये त्यानं काहीतरी दिलं. मग आपलाही देह त्याच्यासाठीच आहे. माणसानं दिलं पाहिजे, देण्यासाठी हा जन्म आहे. आणि हा झाला तुमचा माझा धर्म. नंबर 2चा धर्म आहे देवाचा धर्म. महिला मंडळ, तुम्ही प्रश्न कराल ताई देवाचा धर्म काय, तर सांगू का, आपला भक्त जर संकटात पडला तर जगाचा मालक तात्काळ धावून येतो. हा देवाचा धर्म आहे. कारण शास्त्रानं पुरावा दिला, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, किंवा धर्म रक्षवया अवतार घेसी. हा देवाचा धर्म आहे. महिला मंडळ लक्षात घ्या, फार सुंदर कथा आहे. पहा, महाभारतातली कथा आहे. महाभारत पाहिलं का? बचत गट
महाभारत पाहिलं नाही? पाहिलं कोरोनाच्या काळात पाहिलं की नाही? त्या मावशा म्हणतील ताई आमच्या घरात रोज महाभारत चालले. पण एक लक्षात घ्या, महाभारतातली कथा आहे, फार सुंदर कथा आहे, देवाचा धर्म समजावून सांगते. कांदिवळ नाही का महिला मंडळ, त्या महाभारतामध्ये धर्मराजा होता, दादा धर्मराजा. आणि त्या धर्मराजाला द्यूत खेळायचं ज्ञान नव्हतं. द्यूत म्हणजे जुगार, आणि जुगार म्हणजे आत्ताच्या काळातले काय पटकन सांगितलं पुरुष मंडळ. माहिती का पत्ते खेळता का? पत्ते खेळता? कोण कोण खेळता हात वर करा बरं. इथंच खेळताना, इथंच खेळताना, मंदिरात इथंच खेळताना, माझी शपथ खाऊन सांगा, खेळताना मंदिरात पत्ते नाही ना? नक्की मरण बरं मी. हा लक्ष देऊ नाही का? त्या धर्मराजाला द्यूत खेळायचं ज्ञान नव्हतं. त्या धर्मराजानं काही केलं, देवाचा धर्म मी तुम्हाला सांगते. जरा समजाच्या हाडाच्या कवड्या केल्या आणि शकुनी मामा भांजे म्हणून ते कवड्या टाकायचे आणि त्यांचा डाव बसायचा. डाव बसल्याच्या नंतर त्या धर्मराजाला द्यूत खेळता येत नव्हतं. आपल्यासारखा 10-20 रुपयावर डाव चालत नव्हता. प्रॉपर्टीवर, इस्टेटीवर, घरावर, दारावर, संपत्तीवर, जमिनीवर त्यांचा डाव चालायचा. आणि डाव बसल्याच्या नंतर झालं असं, त्या धर्मराजानं काय केलं, अगोदर त्या डावामध्ये स्वतःला मांडलं, स्वतः डावामध्ये हरला. परत भीम बोलवला, भीम मांडला. नकुल बोलवला, नकुल मांडला. सहदेव बोलवला, सहदेव मांडला. स्वतः जवळची प्रॉपर्टी मांडली, स्वतः जवळचं घरदार मांडलं, स्वतः जवळची सगळी इस्टेट त्या डावामध्ये मांडली आणि सगळ्याच्या सगळं डावात हरला. हरल्याच्या नंतर धर्मराजा म्हणतो, दुर्योधना आता आपल्याला डाव बंद करावा लागेल. दुर्योधनानं विचारलं, का रे दादा का डाव बंद करायचा? म्हणे सगळं संपलं माझ्याकडचं, जेवढं काही होतं सगळं या डावात मांडलं, आता मांडण्यासाठी माझ्याकडं काही सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही. त्यावेळेस त्या दुर्योधनानं सांगितलं, दादा संपलं नाही सगळं, अजून आहे एक गोष्ट तुझ्याकडं. म्हणे आता काय राहिलं? धन मांडलं, प्रॉपर्टी मांडली, जमीन मांडली, पैसा मांडला, भावासकट सगळं डावावर मांडलं, आता काय शिल्लक राहिलं? तर त्या दुर्योधनानं सांगितलं, दादा तुझ्याकडं जी गोष्ट शिल्लक आहे ना ती आहे तुझी द्रौपदी. महिला मंडळ ऐका, जुगार किती वाईट असतं. त्या सत्य वचने असणाऱ्या धर्मराजानं द्रौपदीलाही डावावरती मांडलं आणि जे नको घडायला होतं तेच घडलं. द्रौपदीला सुद्धा डावामध्ये हरला. हरल्याच्या नंतर त्याच दुर्योधनानं दुःशासनाला सांगितलं, दुःशासना जा त्या द्रौपदीला घेऊन ये दरबारात. दुःशासन पळत गेला, द्रौपदी मातेला आवाज दिला, ए द्रौपदी अगं चल तुला दरबारात बोलवलं. पळत गेला, आवाज दिला. द्रौपदी माता विचार करतायत की बाबा आजपर्यंत एक वहिनी म्हणून येणारा आवाज आज डायरेक्ट द्रौपदी म्हणून आलाय. पायऱ्या उतरत होत्या, उतरता उतरता विचार करतायत. दुःशासनाला म्हणतात, भाऊजी तुमचं माझं नातं काय? मी तुमची वहिनी आहे, तुम्ही माझे भाऊजी आहात, तुम्ही माझ्याशी बोलताय कसं, माझ्याशी वागताय कसं, तुमचं माझं नातं आहे कसं? दुःशासनानं सांगितलं, द्रौपदी दरबारात गेल्याच्या नंतर कळल तुला. आणि दरबारात आणल्याच्या नंतर द्रौपदीनं पाहिलं 5 पती या ठिकाणी बसलेले आहेत. द्रौपदी माता म्हणतात, दुःशासना अरे 5 बसलेले आहेत, ठार मारतील तुला, मारून टाकतील तुला. पण द्रौपदी मातेला माहिती नव्हतं माझे 5ही पती हतबल आहेत. मग त्याच दुर्योधनानं दुःशासनाला सांगितलं, दुःशासना अरे ओढ तिची साडी, जुगारात जिंकले रे आपण तिला, डावात जिंकले रे आपण तिला. होती ती आतापर्यंत आपली वहिनी, पण आता झाली ती आपली दासी. ओढ तिची साडी, ओढ तिची साडी. आणि त्याच दुःशासनानं द्रौपदी मातेची साडी ओढायला सुरुवात केली. द्रौपदी मातेलाच लक्षात आलं माझी लाज ओढली जाते, लज्जेचं रक्षण करणारं शिल्लक कोणी राहिलं नाही. आणि त्याच द्रौपदी मातेनं 2 हात वरती केले आणि जगाच्या मालकाला आवाज दिला, कोठे गुंतला कोठे गुंतला
कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया वेळ कास खया लावीला. द्रौपदी मातेनं जगाच्या मालकाला आवाज दिला. महिला मंडळ ऐका, देवाचा धर्म आहे. देव इतका धावून आला की त्वरा झाला गरुडा टाकीला मागे. जगाचा मालक इतका धावून आला आणि द्रौपदी मातेचं रक्षण केलं. काय रक्षण केलं तर जगाचा मालक स्वतः साडी झाला. बसलेले लोक सुद्धा विचार करायला लागले, नारी भी साडी है, साडी ही नारी आहे. कारण जगाच्या मालकानं इतक्या साड्या पुरवल्या की देव स्वतः साडी झाला. कौरवे पंचाळी सभे माझे आणिली, वस्त्र हरण वस्त्रे कैची झाली माऊली. जगाचा मालक साडी झाला. मग मला सांगायचं तात्पर्य एकच, देवाचा धर्म आहे. भक्त संकटात पडला तर देव धावून येतो, हा देवाचा धर्म. तुकोबरायांना प्रश्न केला, का हो तुकोबराया, मनुष्याचा धर्म सांगितला, देवाचाही धर्म सांगितला, मग संताचा धर्म काय? संतांनी धर्मासाठी काय केलं? तुकोबराय उत्तर देतात, अभंगाचं पहिलं चरण. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबरायांनी सांगितलं, संताचा धर्म जगाला दाखवून दिला. संतांनी धर्मासाठी काय केलं किंवा संतांनी धर्म कसा टिकवला, दादा सांगू तुम्हाला. आज या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये संतांनी धर्म टिकवला म्हणून प्रत्येक गावात सप्ताह चालू आहेत, प्रत्येक गावात भजन चालू आहे, प्रत्येक गावात नामस्मरण चालू आहे, प्रत्येक गावात कीर्तन चालू आहेत. कारण संतांनी धर्म टिकवला, संतांनी धर्माच्या ठिकाणी जागे राहिले, धर्म टिकवला. म्हणून तर आज प्रत्येक गावागावात नामस्मरण घडतंय, कारण संतांनी धर्म टिकवला. म्हणून धर्माचे पालन करणे पाखंडी खंडन. तुकोबराय सांगतात, देवानं सुंदर नरदेह दिलेला आहे, मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. धर्म टिकवण्यासाठी, धर्म जागवण्यासाठी, धर्माच्या ठिकाणी जाग राहण्यासाठी देवानं सुंदर आयुष्य दिलं, सुंदर जीवन दिलं, सुंदर अशी लाईफ देवानं दिली. मग माणसानं सुद्धा जीवन जगत असताना धर्म टिकवला पाहिजे. तुम्हाला सांगू का, संतांनी तर धर्म टिकवलाय, पण संतांच्या नंतर जर धर्म कुणी टिकून ठेवला असेल तर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी टिकवला. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्म टिकवला, संतांनी धर्म टिकवला, राजांनी धर्म टिकवला, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी सुद्धा धर्म टिकवलेला आहे. कसा टिकवला सांगू का महिला मंडळ. भोसले घराण्यामध्ये वाढत असलेली ती कन्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब तलवार चालवत होत्या, घोड्यावर बसत होत्या, दाणपट्टा चालवत होत्या, सगळे काम त्या मातेला येत होते. आणि लखुजीराव जाधवांची ती कन्या, भोसले घराण्यात वाढलेली ती कन्या, त्यांचा विवाह वेरूळमध्ये काम करत असलेले, निजामशाहीत काम करत असलेले वेरूळचे शहाजी भोसले यांच्याशी करून दिला. आणि विवाह झाल्याच्या नंतर महिला मंडळ लक्ष देऊन कीर्तन ऐका, एकच वर्षामध्ये
धर्म कसा टिकवला तुम्हाला मी सांगते. एकच वर्षामध्ये निजामशाहीने मराठ्यांमध्ये युद्ध पेटवून दिलं. आपल्या देशात एवढं फार अवघड आहे. बाहेरच्या देशातली लोक येतात, आपल्यात भांडण लावतात आणि आपले येडे सुद्धा भांडत बसतात. एवढं अवघड आहे आपल्या देशात. तसंच झालं. निजामशाहीने भांडण लावून दिली आणि दिल्याच्या नंतर नेमकं झाला प्रकार असा, भांडण लागली भोसलेंची आणि जाधवांची. दोन घराण्याचं युद्ध पेटलं आणि युद्ध पेटल्याच्या नंतर जाधवांचे जे काही सैन्य होती, भोसलेंचे जे काही सैन्य होते, दोघांमध्ये आपापसात युद्ध पेटल्याच्या नंतर जाधवांनी भोसलेंचे काही सरदार जमिनीला पाडले. भोसलेंनी जाधवांचे काही सरदार जमिनीला पाडले आणि लखुजीराव जाधवांचा जो मुलगा होता तो मुलगा सुद्धा भोसलेंच्या तलवारीनं जमिनीला पाडला गेला. लखुजीराव जाधवांच्या कानावरती वार्ता गेली, माझा मुलगा मारला भोसलेने, माझा मुलगा मारला भोसलेने, माझा मुलगा मारला म्हणून 50 वर्षाचे लखुजीराव जाधव रणांगणात युद्धाकरता उतरले. विचार केला नाही, लाडकी कन्या दिलीये, संसार करायचाय, आयुष्य जगायचंय, विचार क्षणाचाही विचार केला नाही आणि युद्धाकरता रणांगणात उतरले आणि भोसलेंचे सरदार कापायला सुरुवात केली. कापत कापत सगळे जमिनीला पडले आणि आता तीच लखुजीराव जाधवांची तलवार, महिला मंडळ ऐका कसा धर्म टिकवला राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी. तीच लखुजीराव जाधवांची तलवार ज्याला आपली लाडकी कन्या दिलीये, त्याच शहाजी राजे भोसलेंच्या तलवारीवर येऊन आदळली. फार मोठा हा प्रसंग आहे. असा प्रसंग कोणाच्याही जीवनात नको यायला. कारण एका बाजूला जन्म देणारा बाप होता, एका बाजूला ज्याच्यासोबत संसार करायचंय, ज्याच्यासोबत आयुष्य काढायचंय, ते कुंकू एका बाजूला होतं. विचार केला, ज्यानं वाढवलंय, ज्यानं हे जग दाखवलंय, तो बाप एका बाजूला आहे. ज्याच्यासोबत संसार करायचंय ते कुंकू एका बाजूला आहे. आता बाप तरी जातोय, नाहीतर कुंकू तरी जातोय. पण तितक्याच तयारीच्या होत्या मासाहेब जिजाऊ. विचार केला, म्यानातली तलवार काढली आणि स्वतःच्या बापाला आडव्या गेल्यानं सांगितलं, बाबा, ओ बाबा, अगोदर माझा निपात करा, अगोदर माझी वाट लावा आणि नंतर माझ्या कुंकवाची वाट धरा. याच मातेनं धर्माचं पालन केलं आणि याच मातेनं धर्म टिकवला. त्या मातेसाठी एक म्हटलं जातं, दादा, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा होती मुघलांची सत्ता त्यावेळी, दुबळ्यांना नव्हता भुवारी, आया बहिणीला संकट काळी, नव्हता कैवारी कुणी त्यावेळी. मनी जिजाईचा खंत कधी होईल याचा अंत, मनी जिजाईचा खंत कधी होईल याचा अंत, करी विनंती आई शिवाईला, मुजरा मानाचा जिजाऊला, मुजरा मानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा धर्म टिकवलाय. माझा हा अभंग घेण्या पाठीमागचं कारण एकच आहे. गावातील तरुण मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहेत, सर्व ग्रामस्थ मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. सगळ्यांची इच्छा आहे ताई जरांगे पाटलांवरती बोला.
दुसरा माझा हा अभंग घेण्याचं पाठीमागचं कारण एकच आहे. 6वा दिवस कीर्तनाचा आहे. मी आपुला तो एक देव करून घ्यावा हा अभंग घेणार होते, पण इथं आल्याच्या नंतर हे वातावरण पाहिलं, कीर्तनासाठी तरुण मंडळी उपस्थित आहेत, त्यांची तर इच्छाच आहे पाटलांवरती बोलावं म्हणून. दादा बोलणारे फक्त लक्ष देऊन ऐका. धर्म टिकवला छत्रपती शिवाजी महाराजांनी. दादा कीर्तनामध्ये जरी कधी कधी राजांचा इतिहास जर सांगायला गेलं ना, आम्हाला सुद्धा लोक प्रश्न करतात, ताई राजांचा इतिहास कीर्तनात सांगता, तुमचे राजे का देव होते का? मला नाही माहिती नाही मला छत्रपती शिवाजी महाराज देव होते की नाही, पण एक गोष्ट आवर्जून माहिती आहे, आज आमच्या राजांमुळे प्रत्येक मंदिरातला देव जिवंत आहे. इतके उपकार छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. काय केलं? स्वराज्य घडवलं, धर्म टिकवला. दादा आज जर राजा घडले नसते ना, हे कीर्तन करण्याची सुद्धा आपल्याला परवानगी मागावी लागली असते. कारण राजांनी धर्म टिकवला, राजांचे उपकार आहेत, राजांच्या उपकारामुळे मी इथं उभी आहे, तुम्ही इथं कीर्तनाला बसलात. राजांनी हे स्वराज्य घडवलं, असं तसं घडवलेलं नाही. आज भारतातला प्रत्येक तरुण राजांची जयंती साजरी करतोय, केली पाहिजे, करायलाच पाहिजे, कारण त्यांचा अभिमान आपल्याला आहे. हे स्वराज्य उभं केलं राजांनी. भारतातला प्रत्येक तरुण आज म्हणतो, राजा परत जन्माला या, या महाराष्ट्राला तुमची गरज आहे. राजा काय म्हणतो? राजा परत जन्माला या, या महाराष्ट्राला तुमची गरज आहे. राजा तुम्ही परत जन्माला या. कशाला जन्माला यायचो राजानं? तुम्ही खाल्लेल्या पुड्या गोळा करायला का पिलेल्या दारूच्या बाटल्या गोळा करायला? वाटत असेल माझं बोलणं तुम्हाला टोचल, राग येईल माझ्या बोलण्याचा, आला तरी येऊ द्या, मला जास्त वेळ थांबायचं नाही, पण एक लक्षात घ्या, लक्षात घ्या, राजांनी स्वराज्य घडवलं. कधीतरी राजांचे विचार माणसानं आचरणामध्ये जर आणले ना, माणसाचं जीवन इतकं सुंदर होऊन जातंय. कारण राजांचा इतिहास असा आहे, राजांनी स्वराज्य घडवलं, असं तसं घडवलेलं नाही. आपल्याला वाटतं राजांनी परत जन्माला यावं, नक्कीच राजही येतील, पण अगोदर आपल्याला सुद्धा मावळा व्हावं लागेल. महिला मंडळ छत्रपती शिवाजी महाराज घडले, त्याच्या पाठीमागचं कारण राजमाता राष्ट्रमाता जिजाऊमा साहेब आहे. कारण गर्भामध्ये असताना सगळ्या ग्रंथाची पारायण केली, सगळे ग्रंथ त्यांनी वाचली, गर्भसंस्कार त्या मुलावरती झाले, राजांवरती झाले, तेव्हा स्वराज्य घडलं, तेव्हा स्वराज्य उभं राहिलं. दास्यांनी विचारावं, राजा पोटात असताना विचारावं, मासाहेब कशाचे डोहाळे लागताय? तर सांगावं, आम्हाशी वाटते घोड्यावर बसावे, आम्हाशी वाटते तलवार चालावी, आम्हाशी वाटते दानपट्टा चालावा, आम्हाशी वाटते दुश्मनांचं मुंडकं कापून आणावं. हे डोहाळे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना लागले होते. पुरुष मंडळ एक विनोद सांगू का तुम्हाला? आत्ताच्या महिलांना जर विचारलं, आई तुम्हाला कशाचे डोहाळे लागतात, ती आई म्हणते, आम्हाशी वाटते भिंतीचे पापडे काढून खावी. कसे राजा जन्माला येतील आपल्या पोटी? गर्भसंस्कार करणं ही काळाची गरज आहे. मुलांवरती गर्भसंस्कार झाले तर माऊली ज्ञानोबारांसारखे, तुकोबारांसारखे, छत्रपती शिवाजी राजांसारखे मुलं घरात का जन्माला येणार नाहीत? नक्कीच येतील ना, पण संस्कार करणं तुम्हाला काळाची गरज आहे. आणि हे मी नाही सांगत, एक फार सुंदर गीतात राजांचं वर्णन केलंय. दिला वचन मा साहेब वचन पूर्ण करी, दिला वचन मा साहेब वचन पूर्ण करी, बाई माझा ग शुभ राजा ग बसला घोड्यावर, शुभ राजा ग बसला घोड्यावर, माझा राजा ग बसला घोड्यावर. स्वराज्यावर ठेवणी डोळा, एका जागी केलाय
चरणावरी बाई माझा ग शिवराजा ग बसला घोड्यावर शिवराजा ग बसला घोड्यावर माझा राजा ग बसला घोड्यावर लक्षात घ्या, मला सांगायचंय तुम्हाला, राजांनी धर्म टिकवला, राजांनी धर्माचं पालन केलं, राजांनी पाखंड्याचं खंडन जीवनामध्ये केलेलं आहे. मनुष्याचा हा जो देह आहे धर्म टिकवण्यासाठी, धर्माच्या ठिकाणी जाग राहण्यासाठीच आहे. लक्षात घ्या. महाराष्ट्रात सध्या एक नाव गाजतंय, सगळ्यांना माहिती, जरांगे पाटील. सांगून जाईल पुरुष मंडळ तुम्हाला, काही अडचण नाही ना? बोललं नाही ना? खरंच नाही ना? नाही, विचारलेलं बरं आहे अगोदर. लक्षात घ्या, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मला सांगण्यापेक्षा माझ्यापेक्षा अनुभवानं तुम्ही सगळेजण मोठे आहात. ज्ञानानं, तपानं, अधिकारानं, वयानं, सगळ्याच गोष्टीनं तुम्ही मोठे आहात. पण एक सांगू का, काका समाजासाठी लढताय, मराठा समाजासाठी फक्त आरक्षण मिळावं. आमची गोरगरिबांची जी लेकरं आहेत ना, हीच लेकरं आज कुठंतरी उंच पदावर जावीत, याच कारणानं एवढाच हेतू अंतकरणात ठेवून, एकच ध्येय अंतकरणात ठेवून काका समाजासाठी लढताय. महिला मंडळ लक्ष देऊ नाही का, या माणसानं घरादाराचा त्याग केला, आई वडिलांचा त्याग केला, नातेवाईकांचा त्याग केला, बायका मुलांचा त्याग केला, फक्त समाजासाठी केलेला आहे. तुम्हाला सांगू का, 17 दिवस उपोषण करणारा हा माणूस समाजाला सध्या सांगत आहे, समाजाला आवाहन करत आहे, जोपर्यंत माझ्यात प्राण आहे, जोपर्यंत माझ्या अंतकरणात श्वास आहे, तोपर्यंत फक्त मी समाजासाठीच लढणार, समाजासाठीच मरणार आहे. एक वाक्य मी काकासाठी नेहमी बोलत असते आणि ते वाक्य त्यांना फार सूट होतं, कारण वाक्यच असं आहे, या भारतामध्ये, या जगामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत आले किती, गेले किती, उडून गेले भरारा. आले किती, गेले किती, उडून गेले भरारा. पण सरकारला सुद्धा सांगा, संपला नाही आणि संपणार सुद्धा नाही. मनोज जरांगे पाटलांचा दरारा, मनोज जरांगे पाटलांचा दरारा. समाजासाठी लढायचं. दादा एक सांगू, गोरगरीब जो समाज आहे, आपल्याला आरक्षणाची फार गरज आहे. कारण तुम्हाला सांगू, मराठा समाज सोडला तर सगळ्यांना आरक्षण आहे, आपल्या समाजाला नाहीये. लढा, हक्कासाठी लढा, आपल्या लेकरांना त्याची गरज आहे. भविष्यात आपलीच मुलं वाटत असेल कुठंतरी नोकरीला लागावीत, त्याच्यासाठी, त्या हक्कासाठी सुद्धा आपल्याला लढायचं आहे. काकांनी हा जो समाज एकत्रित केला ना, इतकी सोपी गोष्ट नाहीये. वाटतं इतका समाज एकत्रित आला, पण सोपी गोष्ट नाहीये. मराठा समाज एकत्रित करणं ही सोपी गोष्ट नाही, पण काकांनी ते केलंय. कारण 450 वर्षापूर्वी ज्यांनी दिल्लीचं तख्त हलवलं होतं ते छत्रपती शिवाजी महाराज होते. ऐका महिला मंडळ, 450 वर्षापूर्वी ज्यांनी दिल्लीचं तख्त हलवलं होतं ते छत्रपती शिवाजी महाराज होते. पण आज याच कलियुगात दिल्ली हलवणारे मनोज जरांगे पाटीलच आहेत. कोण आपल्या सोबत येऊ शकतं दादा? आमदार, खासदार, मुख्यमंत्री, सगळ्यांना टेकवलं, पायाजवळ बसवलं. एक गोष्ट सांगू का, एखाद्या शिक्षकाच्या मुलानं शिक्षक होणं ही एवढी मोठी गोष्ट नाहीये. एखाद्या कलेक्टरच्या मुलानं कलेक्टर व्हावं ही सुद्धा इतकी मोठी गोष्ट नाहीये. एखाद्या इंजिनियरच्या मुलानं इंजिनियर व्हावं ही सुद्धा मोठी गोष्ट नाहीये. पण एका शेतकऱ्याच्या मुलाला या समाजानं डोक्यावर घेऊन फिरावं हे सामर्थ्य फक्त त्यांनी तयार केलं स्वतःमध्ये, समाजासाठीच केलं. कोण येऊ शकतं आपल्यासोबत? आमदार, खासदार, मुख्यमंत्री, सगळ्यांना टेकवलं दादा. काकांवरती एक छोटंसं गीत मी तयार केलेलं, तेवढं गीत म्हणते आणि परत अभंगावरती येते. आरक्षणाचं आणि हक्काचं दिसाज उजडलं, आरक्षणाचं आणि हक्काचं दिसाज उजडलं. एका जरांगे पाटलानं सार सरकार हलवलं, एका जरांगे पाटलानं सार सरकार हलवलं.
आरक्षणाचं आणि हक्काचं दिसाज उजडलं, आरक्षणाचं आणि हक्काचं दिसाज उजडलं. एका जरांगे पाटलानं सार सरकार हलवलं, एका जरांगे पाटलानं सार सरकार हलवलं. शिवरायांचा मावळा करा, आईच्या पोटी जन्मला हिरा. शिवरायांचा मावळा करा, आईच्या पोटी जन्मला हिरा. मातुरिया गावामध्ये कसं रोपटं उगवलं, मातुरिया गावामध्ये कसं रोपटं उगवलं. एका जरांगे पाटलानं सारे सरकार हलवलं, एका जरांगे पाटलानं सारे सरकार हलवलं. हो पेटून उठला मर्द मराठा, शब्द जमणार नाही आता खोटा. पेटून उठला मर्द मराठा, शब्द जमणार नाही आता खोटा. बसलेल्या त्या शांत वाघाचं डोकं उठवलं, बसलेल्या त्या शांत वाघाचं डोकं उठवलं. एका जरांगे पाटलानं सारे सरकार हलवलं, एका जरांगे पाटलानं सारे सरकार हलवलं. समाजासाठी सारा समाज आहे त्यांच्या पाठीशी, लढतोय वाघ समाजासाठी सारा समाज आहे त्यांच्या पाठीशी. एक मराठा लाख मराठा रानात पेटवलं, एक मराठा लाख मराठा रानात पेटवलं. एका जरांगे पाटलानं सारे सरकार हलवलं, एका जरांगे पाटलानं सारे सरकार हलवलं. आरक्षणाचं आणि हक्काचं दिसाज उजडलं, आरक्षणाचं आणि हक्काचं दिसाज उजडलं. एका जरांगे पाटलानं सारे सरकार हलवलं, एका जरांगे पाटलानं सारे सरकार हलवलं. सारे सरकार हलवलं, सारे सरकार हलवलं. दादा मला एकच मुद्दा सांगायचा आहे, काका समाजासाठी लढतायत. फक्त आपला जो समाज आज मागं पडलेला आहे मराठा समाजासाठी काका लढत आहेत. मला तर वाटतं आपण सुद्धा आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे, एक पाठिंबा म्हणून त्यांना आपण सुद्धा एक साथ दिली पाहिजे, देताय आणि दिलीही पाहिजे. लक्षात घ्या, एकच वाक्य मी सांगून जाईल जाता जाता. माणसानं जीवन जगत असताना जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडनं आपण शिकलं पाहिजे. माणसानं जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडनं आपण शिकलं पाहिजे. माणसानं मरावं कसं हे धर्मवीर संभाजी महाराजांकडनं आपण शिकलं पाहिजे. आणि माणसानं जीवन जगत असताना लढावं कसं हे मनोज जरांगे पाटलांकडनं आपण शिकलं पाहिजे. आडवे येतात, लोक बोलतात, विचार करायचा नाही. लढाईचं हक्कासाठी, धर्मासाठी आपल्याला लढायचं आहे. लक्षात घ्या, माझा मुद्दा येतो होता संतांचा उपकार मी सांगत होते. संतांनी धर्म टिकवला, संतांनी जगावरती उपकार केला, धर्म टिकवला. त्याचं कारण संतांनी मनुष्याच्या जीवनावर फार मोठा उपकार केलेला आहे. आणि एक सांगून जाईल, या जगामध्ये उपकार करणारे 4 लोक आपल्याला शास्त्रानं सांगितले. परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय फलंती वृक्ष, परोपकाराय दुहंती गाव, परोपकाराय इदम शरीर. नदीचा उपकार सांगितला, झाडाचा उपकार सांगितला, गायीचा उपकार सांगितला आणि त्याच्यामध्ये 4था नंबर हा मनुष्याचा आहे, म्हणजे तुमचा आणि माझा.
लक्षात घ्या, नदी जगावर उपकार करते, पण नदीचा उपकार असा आहे दादा, ती ज्या दिशेने वाहते का सानिध्यात येणारे पशु पक्षी वेली वृक्ष तेवढ्यांनाच तेवढाच तिचा उपकार आहे. झाडाचंही तसंच आहे. एखादं झाड दारात लावलं, त्याच्या खाली जो व्यक्ती जाईल ते झाड त्यालाच फळं देतं, फुलं देतं, सावली देतं. हा झाडाचा उपकार. महिला मंडळ गाय सुद्धा आपल्यावरती उपकार करते. गायीचा उपकार सांगितला, परोपकार आहे भन्ती गावा. गाय उपकार करते आपल्याला, गाय शेण देते, गोमूत्र देते, सगळ्या गोष्टी गाय आपल्याला देते. मेल्याच्या नंतर तिचं कातडं सुद्धा गाय आपल्याला देते. हा गायीचा उपकार. आणि चौथा उपकार सांगितला तुमचा आणि माझा, म्हणजेच मनुष्य देहाचा. मनुष्याचा उपकार आहे. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, माणसानं दिलं पाहिजे, कारण हा नरदेह त्याच्यासाठी देवानं दिलाय. नाही दिलं तर फार वाईट अवस्था आपली होते. मनुष्याचा उपकार. आपण जीवन जगत असताना संसारामध्ये देवाणघेवाण ही आपण करत असतो, एकमेकांवरती उपकार आपण करत असतो. पण दादा आपले उपकार असे आहेत, आपल्यावर जर एखाद्यानं उपकार केला तर त्याची परतफेड कशानं करतो? अपकाराने करतो. उपकाराची परतफेड अपकाराने करणाऱ्यातले आपण आहोत. याच्यासाठी एक उदाहरण समजून जाईल, पहा. लक्षात घ्या, महिला मंडळी ग्रहस्थ होते. त्यांनी काय केलं, 2 तरणी गोरे घेतली आणि ती गोरे गाडीला जुंपली. आता पुरुष मंडळ तरण्या गोऱ्यांना शिस्तीत चालायची सवय नसते. कसे चालतात ते? त्यानं गाडीला जुंपली, शेतात निघाला, पळायला लागली, खदडक 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 शेतात गेला. दिवसभर सगळं काम आटोपलं आणि परत सायंकाळच्या वेळी तेच गोरे त्यानं गाडीला जुंपली, गावाकडं निघाला. निघाल्याच्या नंतर उपकाराची परतफेड अपकारानं माणूस कशी करतो याच्यासाठी उदाहरण मी सांगते. गावाकडं निघाला, गोरी पळत सुटले आणि नेमकं पळता पळता झालं असं, गोऱ्यांच्या नाकातली व्यसन तुटली आणि गाडीवरचा ताबा सुटला. हा ग्रहस्थ जोरजोरात ओरडायला लागला, बाजूला सरका, गोऱ्याची नाकातली व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटला, चाक तुमच्या पायावरून जाईल, पायाला दुखापत होईल, बाजूला सरका, बाजूला सरका. लोकही त्याला प्रतिसाद देत होती, लोकही बाजूला जात होती. पण नेमकं गावाच्या वेशीजवळ आला आणि गावाच्या टोकालाच होतं शांताबाईचं घर. यानं शांता काकूला पाहिलं, हातपायच गळले. हा लांबून ओरडायला लागला, काकू बाजूला सरका, बाजूला सरका, गोऱ्याच्या नाकातली व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटला, चाक पायावरून जाईल, तुमच्या पायाला दुखापत होईल, काकू बाजूला सरका. काकू बाजूला नाही गेली. महिला मंडळ काकूनं डोक्यावरचा पदर घेतला आणि कमराला खोचला. काकू म्हणते, रस्ता काय तुझा? मी नाही म्हणत. असं म्हटल्याच्या नंतर ग्रहस्थ सांगतात, काकू रस्ता तुमचाच आहे, रस्त्याला पैसे तुम्हीच दिले, पण तुमच्या पायाला दुखापत होईल म्हणून तर बाजूला सरका. असं म्हणूस तर भरदिशी गाडी आली आणि काकूच्या पायावरून गेली, कडकन पाय मोडला. आता महिला मंडळ काकूना हॉस्पिटलला जायचं ना, काकू कुठं गेली? पोलीस स्टेशनला. याच्यावर केस नोंदवली, केस गेली कोर्टात. याला घेण्यासाठी वकील आले आणि हे बिचारं घरातच रडत बसलं, मी तर काही केलं नाही, याच्यातून निर्दोष मुक्त तर झालं पाहिजे. त्या वकिलांनी सांगितलं, आता वकील कशाला असतात? इथं कोणी नाही ना, वकील नाही ना कोणी? हा, नाही तर पुन्हा मला आमच्यावरच बोलत होत्या. हा, वकिलांनी सांगितलं, ग्रहस्थ अजिबात काळजी करू नका, याच्यातून निर्दोष मुक्तता आम्ही तुमची करू, पण त्याच्यासाठी लागतील 40,000. ठीक आहे म्हणे, 40 का 50 देतो, पण याच्यातून मुक्तता झाली पाहिजे. नक्कीच होणार. त्या वकिलांनी सांगितलं, हे पहा, उद्या कोर्टामध्ये गेल्याच्या नंतर एका कटघरात शांता काकूला उभं केलं जाईल, एका कटघरात तुम्हाला उभं केलं जाईल, आणि जज साहेबांनी तुम्हाला कुठलाही प्रश्न विचारला तर प्रश्नाचं फक्त एकच उत्तर द्यायचं, फक्त म्हणायचं बुईंग, दुसरं काही सुद्धा बोलायचं नाही. ठरलं. दुसऱ्या दिवशी गेले कोर्टात. एका कटघरात शांता काकू उभी, एका कटघरात एक ग्रहस्थ उभे, आणि त्या जज साहेबांनी पहिला प्रश्न या ग्रहस्थाला केला, नाव काय तुमचं? हा म्हणे बुईंग. कुठून आलात? म्हणे बुईंग. गाव काय तुमचं? म्हणे बुईंग. या बाई कोण? म्हणे बुईंग. शांता काकूची तळपायच्या मस्तकाला गेली. काकू म्हणते, जज साहेब, मुर्दा आज बुईंग बुईंग करतोय, काल जोर जोरात ओरडत होता. काकू बाजूला सरका, बाजूला सरका, गोऱ्याच्या नाकातली व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटला, चाक पायावरून जाईल, पायाला दुखापत होईल. मग मीच त्याला म्हटले, रस्ता काय तुझा? कुठं म्हटल्या काकू? कोर्टात. जज साहेबांच्या समोर. त्यांच्या लक्षात आलं, चुकिया बाईची नाही, चुकिया ग्रहस्थाची नाही, चुकिया बाईचे. धरलं काकूला टाकलं कस्टडीत. हे पळतच घरी आलं.
आणि बायकोला म्हटलं पटकन कुरडई पापड भजे कर अगोदर मला खाऊ दे. पत्नीनंही सुंदर स्वयंपाक केला. यानं काय केलं पुरुष मंडळ एकदम 4-5 भजे घेतले आणि तोंडात भरले. ते चघळून आत ढकलायचे तेवढ्यात याचे वकील दारात उभे राहिले. या वकिलांनी प्रश्न केला, ओ ग्रहस्थ आमच्या पैशाचं काय? हा म्हणे बुईंग. पुरुष मंडळ कीर्तन संपल्यावर मला बुईंग करू नका म्हणजे झालं. विठ्ठल विठ्ठल. लक्षात घ्या दादा, मला सांगायचा मुद्दा एकच आहे. आपल्यावर आपण सुद्धा एकमेकांवरती उपकार करतो पण त्याची परतफेड आपण अपकाराने करतो. पण संतांचं तसं नाही. संतांनी धर्म टिकवला म्हणून धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आणि तुकोबरायांना प्रश्न केला, जन्माला येऊन फक्त एकच काम करायचं का? तुकोबरायांनी सांगितलं नाही, अजून एक काम करायचं, अभंगाचं दुसरं. हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम, हेची आम्हा करणे काम. हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. दुसऱ्या चरणात तुकोबरायांनी सांगितलं. महिला मंडळ लक्ष देऊन ऐका. तुकोबराय म्हणतात हेचे आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. काय करायचं? सुंदर नरदेह देवानं दिला, भगवंताच्या नामाचं बीज वाढायला सांगितलं, भगवंताचं नामस्मरण आपल्याला करायला सांगितलं. दादा मी सांगू का, सुंदर नरदेह देवानं दिलेला आहे, फार सुंदर आयुष्य देवानं दिलं, फार सुंदर लाईफ देवानं दिली. मी नेहमी सांगत असते आयुष्य फार सुंदर आहे, कारण लाईफ इज ग्रेट मूवी बट नो रिटेक बट नो रेसन फॉरवर्ड सिस्टीम. आयुष्य हा चित्रपट असा आहे की तो आहे त्या पद्धतीनं माणसाला जगता आला पाहिजे. जगाच्या मालकानं दिलंय दादा, पण या संधीचं सोनं करणं तुमच्या माझ्या हातात आहे. देह मिळालाय पण याची गॅरंटी दिली नाही. सुंदर गोड वर्णन केलं. मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना घोल रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. एकदा मिळालाय परत प्राप्त होईल की नाही सांगू शकत नाही. सुंदर असं जीवन देवानं दिलं म्हणून नामस्मरण भगवंताचं करायचं, भगवंताच्या नामाचं बीज वाढायचं. आणि महिला मंडळ एक लक्षात घ्या, पहा भगवंताचं नामस्मरण तुम्ही म्हणाल ताई सांगताय नामस्मरण करायचं, पण नामस्मरणाचा फायदा काय? तर त्याच्यासाठी संतांनी आपल्याला पुरावा दिला. संत सांगतात जीवन जगत असताना मनुष्य वाईट कर्म करतो, वाईट पाप जीवनात करत असतो, त्याच कर्मातून त्याच पापातून मुक्त होण्यासाठी एकमेव पर्याय आहे भगवंताचं नाम. कारण सुंदर सांगितलं, घेताना नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे.
पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे पर्वत जळती पापाचे ऐसा नामाचा महिमा वेदशिनाला झाली सीमा घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे भगवंताच्या नामानं बीज का वाढायचं भगवंताच्या नामानं तुमच्या माझ्या जीवनातली वाईट कर्म जळून खाक होतात महिला मंडळ कीर्तन कळतंय ना माझं कळतंय ना मग असं असं काहीतरी करा कळतंय ना मराठीच बोलते ना तर काय होतं दादा काही काही ठिकाणी बरेच लोक कीर्तनात बसतात ऐका बरं बरेच लोक कीर्तनात बसतात पण कीर्तन काय त्यांच्यात बसत तुमच्यात बसू दे हा कारण काय तुम्ही जर खालून मला जर प्रोत्साहन दिलं तर माझीही बोलण्याची उत्सुकता वाढते मी एक वाक्य नेहमी कीर्तनात सांगत असते श्रोता जब जागता है तो ये वक्ता बढ़िया कथा कहता है श्रोता जब जागता है तो वक्ता बढ़िया कथा कहता है लेकिन श्रोता जब सो जाता है तो ये वक्ता कुछ भी बकता है हा म्हणजे कळतंय तुम्हाला लक्षात घ्या नामस्मरण का करायचं त्याच्याशिवाय जीवनाला पर्याय नाहीये संसार दुःखानं भरलेला आहे दादा आज या जगात बऱ्याच लोकांना अपेक्षा आहे सुखाची सगळ्यांना अपेक्षा आहे सुखाची वाटतं मला सुख प्राप्त झालं पाहिजे काही काही लोक या सुखासाठी योग करतात याग करतात तप करतात अनुष्ठान करतात तरीही सुख प्राप्त होत नाही कारण संसार असा आहे संसार दुःख मूळ चहुकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले ओढाळ गमनावी शरण जाऊ दृष्टी देईल निर्माळ धर्म जागो सदैवाचा देवा परोपकारी अंधया दृष्टीले तो त्याचे नाम मी उच्चारे संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ संसारामध्ये सुख नाही महिला मंडळ मी सांगते पण आपण भजन करत नाही नामस्मरण करता का बचत गट भजन करता का खरं सांगा खरं माझी शपथ घेऊन सांगा नक्की करताना किती तास करता 4 वाजेपर्यंत संध्याकाळी का सकाळचे महिला मंडळ एक प्रश्न तुम्हाला मी विचारणार आहे तुम्ही नामस्मरण करत नाही पण त्याच्या पाठीमागं कारण आहे मला सांगा तुम्ही संसाराच्या पाठीमागं लागला की संसार तुमच्या पाठीमागं लागला हा संसार लागला संसार कसा पाठीमागं लागला तुमचा तुम्ही संसाराच्या पाठीमागं लागला पण संसार कसा आहे या संसार नगरी बाजारावर लाग बाई यात सुख नाही हो त्यात सुख नाही यात सुख नाही त्यात सुख नाही या संसार नगरी बाजार भरला ग बाई या संसारामध्ये सुख नाही तरी माणूस शोधतोय पण सुख प्राप्त होणार नाही सुख भेटेल अन्यथा भेटेल कुठं तर ते भगवंताच्या नामानं आणि एक प्रश्न करेल मी म्हणत नाही तुम्हाला संसार सोडून द्या आणि फक्त परमार्थ करा फक्त नामस्मरण करा फक्त भक्ती करा असं मी अजिबात म्हणत नाही संसारही करा पण संतांनी सांगितलं असा करा संसारी असावे आसुनी नसावे संसारी असावे आसुनी नसावे संसारी असावे आसुनी नसावे भजन करा
संसारी असावे आसुनी नसावे, संसारी असावे आसुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, असा संसार करा. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती, तैसे असावे संसारी आणि जोवरी प्राचनाची दुरी, असा संसार करा. संतांनी केला, तुकोबरायांनी केला, नाथबाबांनी केला, सगळ्या संतांनी केला, पण संसार करत करत उच्च कोटीच्या पदाला ते पोहोचले. मग मला सांगायचे नामस्मरणाचा फायदा, भगवंताच्या भक्तीचा फायदा. तुकोबरायांनी भगवंताच्या नामाचं बीज आपल्याला वाढायला सांगितलं, नामस्मरणच करायला सांगितलं. आणि माझा सुद्धा वारंवार सांगण्याचा हेतू एकच आहे, आपल्याकडं वेळ फार कमी राहिला. किती राहिला? 10 मिनिटं. किती राहिले? 10 मिनिटं. कीर्तनाचं नाही, आयुष्याचा विचार कर. 10 मिनिटं म्हणलं राहू कडे. पण महिला मंडळ सांगता येईल का हो आयुष्याचा वेळ? नाही ना सांगू शकत. मी इथं इतके थाटात उभे राहून कीर्तन करते, पण घरी जाईपर्यंत राहील याची काय गॅरंटी नाही. म्हणता मारताक लगेच. पण ही वस्तुस्थिती दादा सांगू शकत नाही कोण कधी जाईल. मनुष्याच्या देहाचा भरवसा नाहीये. देवानं आयुष्य दिलेलं आहे. मला माहिती घड्याळ माझ्याकडे घड्याळ आहे, बरोबर संपवते कीर्तन, काळजी करू नका. हा लक्षात घ्या, मनुष्याचा देह देवानं आपल्याला सुंदर दिलाय, पण याची गॅरंटी वॉरंटी आपल्याला दिलेली नाही. कारण मी नाही सांगत अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये दारुग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा राम रामा स्मराधी. अल्पायुष्य मानवी देह शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काय भजनाचे उरले ते पाहेगा. आणि राम राम स्मरा. महिला मंडळ राम राम स्मरा कधी म्हातारपणी का? राम राम स्मरा आधी. पुरुष मंडळ तुम्हालाही प्रमाण पाठ आहे, सगळ्यांच्याच प्रमाण हे पाठ आहे. राम राम स्मरा आधी. पण या प्रमाणाचा विचार जीवनात केलाय का कधी? कशाच्या अगोदर नामस्मरण करायचं? जेवण करण्याच्या अगोदर, आंघोळ करण्याच्या अगोदर, बाहेर फिरायला जाण्याच्या अगोदर, गाडीवर बसण्याच्या अगोदर, गाडीत बसण्याच्या अगोदर, कशाच्या अगोदर करायचं? तर मी सांगून जाईल. मी शतकोटी वाचत असताना माझ्या वाचनात एक सुभाषित आलं होतं, आणि ते सुभाषित माणसाला सांगतं की भगवंताचं नामस्मरण कशाच्या अगोदर करायचं. असंही सुभाषित शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरे लक्षम विहाय दातव्यम कोटीम कत्वा हरिम भजे. पहिला म्हणतो सुभाषिताचा अर्थ असा आहे, 100 कामं सोडा, अगोदर जेवण करून घ्या. 1000 कामं सोडा, अगोदर स्नान करून घ्या. 1,00,000 कामं सोडा, अगोदर दान धर्म करून घ्या. आणि कोटी कामं बाजूला ठेवा, अगोदर भगवंताचं नामस्मरण करून घ्या. म्हणून राम राम स्मरा आधी. दिलंय देवानं आयुष्य नामस्मरण करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी. आणि म्हणत नाही सगळं सोडून फक्त नामस्मरण करा, कामामध्ये काम काही म्हणा. राम राम नामस्मरण केलं पाहिजे जीवनामध्ये, त्याच्याशिवाय या जीवनाला काहीच अर्थ नाहीये दादा. आणि जगात इतकं श्रेष्ठ भगवंताचं नाम आहे. महिला मंडळ सांगू तुम्हाला, हरिपाठ किती बायकांच्या पाठ आहे? हात वर करा बरं दादा. आवाज पहिल्यासारखा करायचा. किती जणींना पाठ आहे? एकच गावात, एकच. पाहुणे त्या बी पाहुणे आहेत. जाधववाडी, हो जाधववाडीच्या बाया. हरिपाठ पाठ नाही का? तुम्हाला सांगू का, 28 दिवसात 28 अभंग पाठ होऊन जातील. 28 अभंग आहेत हरिपाठात माऊलींच्या. एक लक्षात घ्या, संध्याकाळी स्वयंपाक करायला बसलात ना, मुलगा शाळेतून आला ना, त्याला म्हणायचं बाळ हरिपाठाचं पुस्तक घे, माझ्या समोर बस, मी तू पुढं म्हण, मी तुझ्या पाठीमागं म्हणते. शेजारणीला शिव्या देण्यापेक्षा, शेजारणीची निंदा करण्यापेक्षा हरिपाठ जर पाठ केला, 28 दिवसात 28 अभंग पाठ होऊन जातील.
ठरवलंच तर होतंय. त्याच हरिपाठात माऊली ज्ञानोबरायांनी वर्णन केलं, भगवंताचं नाम किती श्रेष्ठ आहे. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. पाठ आहे मग हातवर करी जा ना. अर्धाचे का अर्ध्या आयुष्यात अर्धा हरिपाठ उरलेला पुढच्या. एक लक्षात घ्या महिला मंडळ, नामाची ताकद सांगते. तुकोबरायांनी भगवंताच्या नामाचं बीज वाढायला सांगितलं. तुम्ही नामस्मरण करत नाही कारण तुम्ही लोक संसाराच्या पाठीमागं लागलात. पण संसाराचं वर्णन केलं. या वारकरी संप्रदायामध्ये कवित्री होऊन गेल्या संत बहिणाबाई, आणि त्या बहिणाबाईंनी तुमच्या या संसाराचं फार सुंदर वर्णन केलं. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसं कप्प बशीचं घर, बशी बसे जागेवर, बशी बसे जागेवर, कप हिंडे दारोदार. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. कसा आहे संसार. बशी निवांत बसलेली बरं का बशांनो. हा बशी निवांत फुटली की संपली, बशीचं काम एवढंच आहे. पण या कपाची फार फजिती. कपाचा कान तुटला तरी कपाला सुट्टी देत. काय करता पुरुष मंडळ इकडे. कपाचा कान तुटल्यानंतर काय भरतं त्याच्यात, हिरव्या मिरच्याचा. संसार सुखाचा नाहीये. संसारामध्ये तीळ मात्र सुख नाही. शास्त्रानं संसाराची व्याख्या सांगितली, संसारत इति संसार. संसाराची व्याख्या. पण लक्षात घ्या, संसार सुखाचा नाही. नामस्मरण तुम्ही करत नाही, या भगवंताच्या नामानं जीवनाचं कल्याण होणार आहे. फार सुंदर वर्णन केलं. भगवंताचं नाम इतकं श्रेष्ठ या जगामध्ये, ते सहजासहजी कोणाला प्राप्त होत नाही, सहजासहजी कोणाच्या मुखामध्ये येत नाही. लाखों में किसी एक को चुनते हैं, अंदर की आवाज को सुनते हैं. लाखों में किसी एक को चुनते हैं, अंदर की आवाज को सुनते हैं. बस याद कर फिर याद कर, बस याद कर फिर याद कर. ना यूं जीवन बर्बाद कर, बीते दिन लौट न आएंगे. राधे राधे बोल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे. निकलेगा मेरे भक्ति का परिणाम, मेरे घर में आएगी घनश्याम. बस याद कर फिर याद कर, ना यूं जीवन बर्बाद कर, बीते दिन लौट न आएंगे. राधे राधे बोल शाम आएंगे, आएंगे शाम आएंगे. इतकं श्रेष्ठ. सहजासहजी कोणाला ते प्राप्त होत नाही, कोणाच्या मुखामध्ये ते येत नाही. म्हणून त्याच नामाचं, भगवंताच्या नामाचं बीज आपल्याला वाढायचं आहे, परमार्थ करायचं आहे. तुम्ही म्हणाल ताई सांगताय, पण कुठं आत्ताच आमचं वय झालं. करू ना म्हातारपणी, करताल. पण म्हातारपणचा परमार्थ असा आहे, मी नाही सांगत, संतांनी सांगितलं. घराला आग लागल्याच्या नंतर विहीर खोदण्यासारखा म्हातारपणचा परमार्थ आहे. अशी अवस्था होते आपली म्हातारपणी. नाकमुख गळू लागले लाळ आणि कानों में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला, नाकों से बहने लगा नाला. अब क्या करे गोपाला. कानानं ऐकू न येणं, डोळ्यानं न दिसणं, तोंडानं बोलता न येणं. समजावं आपल्या घराला आग लागली.
इथं बसलेल्यांच्या किती लोकांच्या घराला आग लागली मी पाहणार नाही. ज्यांची लागली त्यांची अशीच लागू द्या. पण ज्यांची घर अजून मजबूत आहेत त्यांनी काय करायचं? करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी. का करायची? तर हे आयुष्य जाणार आहे. एक सांगू, लक्षात घ्या, जाता जाता सांगून जाईल. आत्तापर्यंत भजन केलं नाही, रडत बसू नका, कारण झाले गेले पाहू नका, पुढे जामे नाही तुका. पण इथून तरी पुढे, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश, का तर नाशिवंत देह आयुष्य खातो काळ, देह जाईल जाईल त्याशी काळोबा का खाईल हा त्याचा आहे. देह हे काळाचे धन, येथे मनुष्याचे. मला कशाला बोलवलं इथं? सगळं पाठ आहे. काळ येणार आहे, मला घेऊन जाणार आहे, तरी माणूस असं गर्वानं छाती फुगून जीवन जगतोय. पण मेल्याच्या नंतर सोबत काही येणार नाही. एकच दागिना आहे, गळ्यात घातलेली पवित्र अशी तुळशीची माळ. किती जरी घातलं, किती जरी बंगला बांधला, कितीही मोठी प्रॉपर्टी कमवली, तर काही सुद्धा सोबत येणार नाही. फक्त भगवंताचं नाम आणि गळ्यातली पवित्र तुळशीची माळ. म्हणून भगवंताच्या नामाचं बीज वाढायचं. आणि तुकोबराय म्हणतात, कुणी जरी आडवा आलं परमार्थ करत असताना, भजन करत असताना, त्याला त्याच्याच भाषेत आपण उत्तर दिलं पाहिजे. अभंगाचं 3रं चरण. घेऊन पान फिरे, उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. तुकोबराय सांगतात, दादा परमार्थ करा. परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना, भजन करत असताना जर कोणी आडवा आला तर त्याला त्याच्या भाषेत उत्तर द्या. म्हणून तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. महिला मंडळ, पुरुष मंडळ सगळ्यांना देवाने 2 हात दिले. पटकन हात उंच करा. करा बचत गट, हात उंच करा. सगळे करा, सगळे करा. जे हात उंच करत नाहीत त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ. शेजारी, महिला मंडळ शेजारी सांभाळा. हात उंच करा. हे मधल्या बायका घ्या उंच करा. उंच हात. सगळ्यांनी प्रेमाने म्हणायचं. लगेच सेवेला पूर्णविराम देणार आहे. सगळ्यांनी म्हणायचं, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी फास्ट जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय सगळे म्हणले वरच्या जोरात, खालच्यांचा काय आवाज आला नाही. जेवण कमी पडलं का? हा, पंगत होती का? होती. कोणाची होती? तुमची होती. काय होतं पंक्तीला? काय होतं? हा, भाकरीन भाजी खाल्ली नाही काय? खाल्ली नाही? खाल्ली ना? मग जोरात म्हणायचं. आता मी पुढं म्हणते, तू माझ्या पाठीमागं म्हणा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. तुमचं काय? तुमचं काय? त्यांना म्हणायला लावायचं का अगोदर, नंतर तुम्ही म्हणता ठीक आहे. महिला मंडळ याच्यापेक्षा सोपं म्हणते, जोरात म्हणायचा. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई 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 नामदेव जनाबाई मागच्या मावशा म्हणत नाही. असं म्हणता का महिला मंडळ? म्हणा की जोरात म्हणा. कीर्तन संपलंय आपलंच, आता काय मी लांबवणार नाही, फक्त 5 मिनिटं घेते तुमचे. म्हणा पाठीमागच्या म्हणा. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई पुढचा मला येत नाही. आता तुम्ही थांबा, आता यांची बारी. पुरुष मंडळ तयारी ना? घसा साफ करून घ्या. दादा बाबा काका नाना आप्पा जिजा
तू म्हणणार ना, जोरात म्हणणार ना. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. वा वा, जय हो, टाळी वाजवा, जय हो, क्या बात है. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय